मित्रांनो नमस्कार, सर्वांना सुप्रभात, गुड मॉर्निंग। बघा, आजचा विषय खूप गंभीर आहे। एक मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, एक घडी गेली की पूर्ण पिढी जाते। ही गोष्ट फक्त ध्यानात ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघेपर्यंत। आपल्या व्हिडिओतले आज फक्त 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत मित्रांनो। प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करा, प्रत्येक पोरापर्यंत भरतीचा व्हिडिओ गेला पाहिजे। 4 मुद्दे कुठले आहेत? एक नवीन पत्रक आले का, त्याला आपण पत्रक म्हणतो, GR9 पत्रक आलेलं काल। आपण त्याविषयी पण बोलणार आहोत, पत्रकाविषयी, पत्रक काय नेमकं काय। पण हे 4 मुद्दे कुठले आहेत आणि ते प्रत्येक मुलांना हे मुद्दे लागू आहेत, तो मुलगा कुठलाही असो। प्रथमतः तुम्ही समजून घ्या, तर वयवाढीचा मुद्दा आहे। त्यावेळेस मुलं म्हणतात ह्या लोकांनी आतापर्यंत काय केलं, पण त्या मुलांनी पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा, जी ही भरती निघालेली आहे, ही भरती कशा प्रकारे काढली गेली, ही भरती काढण्यामागे कुणाचे हात आहेत, कोण आपल्या जीवाची पराकाष्ठा करून ही भरती आणलेली आहे। कारण पहिल्या मुलांची ट्रेनिंग व्हायच्या अगोदरच ही भरती येऊन ठेकली। ही भरती मित्रांनो असंच होत नाही, याला खूप काही पाठपुरावा करावा लागतो। काही असे पडद्यामागचे काही हिरो आहेत आणि तेच हिरो हे वयामध्ये अडकलेत आणि त्या पोरांचं वय संपलेलं आहे। त्यामध्येच मुकुल आहे, शाहरुख पठाण आहे, नंतर मोरे आहेत, ढगे आहेत, ढवळे आहेत, पाटील आहेत। ह्या सर्वांनी जीवाची पराकाष्ठा करून ही भरती आणायचा प्रयत्न केला, पण त्यांचंच वय त्यावेळेस संपून गेलं, अशी गोष्ट झाली। आणि त्यांचा प्रयत्न आहे की वय वाढ मिळावी, एक चान्स मिळावा। ते तुमचं मागतायत का मागत नाहीत, ते आपला हक्क मागत आहेत, त्यामुळे त्यांना तुम्ही सपोर्ट करायचं आपलं काम आहे। हा मुद्दा पहिला। दुसरा मुद्दा, पावसाळी ग्राउंड जे आहेत, पावसाळी ग्राउंड केव्हाही धोक्याचे आहे। कारण पावसामध्ये फिजिकल नाही होऊ शकत साहेब। समजून घ्या, तुम्हाला स्पाइक घालून पळायची सवय आणि तुम्ही डांबरीवरती स्पाइक घालून पळणार का? म्हणजे ज्या मुलांची प्रॅक्टिस ही स्पाइक वरती होते, मग त्या मुलांचे या ठिकाणी मार्क पूर्ण कटलेच की। हा झाला विषय। आणि पुढला विषय आहे, तो विषय म्हणजे ग्राउंड जे आहे ते मिक्सिंग ग्राउंड आलेलं आहे। SRPF पण, शहर पण, शिपाई पण, पोलीस पण आणि सगळेच मिक्स ग्राउंड आहेत सर्वांचे। अशामुळे काय होतं, धांदल होते पोरांची की आता कुठल्या ग्राउंडला जायचं, ग्राउंड कसं एवढं ऍडजस्ट करायचं, कसं मॅनेज करायचं, ह्या गोष्टी असतात। बघा, आता जो मुद्दा पहिला आहे, तो मुद्दा आपला असा आहे की वयवाढीसाठी जरांगे पाटलाकडे मुलं गेले होते, SCBC कास्ट वयवाढ ह्या विषयावरती बोलण्यासाठी। आणि त्यावेळेस जरांगे पाटलांनी सुद्धा गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना बोललं आणि त्यावर तेही बोलले की यावरती आपण सकारात्मक निर्णय घेऊन येऊ। हा झाला मुद्दा पहिला। दुसरा मुद्दा काय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक मुलं आपले जे खासदार आहेत, आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, जाऊन भेटतात, तिकडनं कळतं की यांना, त्यावेळेस त्यांना वाटतंय, तिथे जे खासदार आहेत ते म्हणतात की तुम्हाला आपण सहकार्य पूर्णपणे करू। त्यांना माहिती आहे इलेक्शन लोकसभा विधानसभेचं पुढे आहे, त्यामुळे कुणीही रिस्क घेत नाही। आणि तुमच्या मनातला एक प्रश्न असतो पोरांचे की आता हॉल तिकीट आले तर आता भरती कशी कॅन्सल होऊ शकते। बघा, 2020-21 जे आरोग्य सेवकाची भरती होती, त्यावेळेस मुलं भरतीच्या सेंटरला गेले होते, जे सेंटर होते एक्झामचे तिथे गेले होते। तिथे गेल्यानंतर त्यांना कळलं की आपली भरती कॅन्सल झाली आहे, लेखी परीक्षा कॅन्सल झाली आहे, असं त्यावेळेस झालं होतं। म्हणजे बघा, काहीही होऊ शकतं। पण ते कधी 19च्या अगोदर जर एक वेळेस ग्राउंड चालू झाले, काय मुलं ग्राउंडला होऊन ते ग्राउंड पूर्ण करून आले, मग त्यावेळेस ह्या गोष्टी पॉसिबल नाहीत। पण ग्राउंडच्या अगोदर ह्या गोष्टी पॉसिबल आहेत, 19 तारखेच्या अगोदरच। म्हणजे आज 17 तारीख, उद्या 18ला पुण्याला मोर्चा आहे, पुण्याला सर्व शिक्षक वर्ग येतात। पण आम्ही कुठेतरी बांधील आहोत नोकरीला, शासकीय नोकरीला, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी येऊ शकत नाही। पण तुम्हाला आमचा पूर्णपणे सपोर्ट राहील, आपल्या हक्कासाठी लढायला शिका। तेच आपले मोठे भाऊ आहेत, ज्यांचं वसंत एक चान्स त्यांना पण मिळावा, ही तुमच्यामध्ये भावना असायला पाहिजे। किंवा सर्वांना एक वेळ चान्स मिळाला पाहिजे। कारण जे हुशार ते लागणारच आहेत ना, जे ऍक्टिव्ह आहेत, हुशार आहेत, ते लागणारच आहेत। त्यामुळे तुम्हाला घाबरायची काही गरज नाही, एकमेकाला सहकार्य करा। कशा प्रकारे ही भरती 2 महिने लेट होईल, तर पावसाळा होऊन जर भरती झाली तर कधी पण चांगलं आहे। पावसामध्ये ग्राउंड खरंच मायनस ग्राउंड येतं, ग्राउंड साथ देत नाही। त्यामुळे ग्राउंड हे हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये हे ग्राउंड चांगलं होतं पोरांचं। हा झाला मुद्दा। आणि पुढला महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे काय, एक काल पत्रक आलेलं आहे। ते पत्रक असं आहे, त्यामुळे सांगितलं एक पत्रकामध्ये की 2 ग्राउंड मधील अंतर, बघा त्यात बरं का, त्यात एक उल्लेख केलेला आहे महत्त्वाचा। त्यांनी उल्लेख हा केला नाही की आज ग्राउंड 21ला ग्राउंड, 22ला ग्राउंड, त्यांनी उद्देश हे केला नाही। एक मुद्दा यामध्ये, जर
कुणाचं ग्राउंड एकाच दिवशी येत असेल तर त्यांना 4 दिवस अंतर देऊन एक चान्स द्यावा पुढे, पण त्याला इथला प्रूफ पाहिजे, शिक्का सही पाहिजे कुठली, तर तुम्ही पहिले ग्राउंड दिलेत इथली. समजून घ्या तुम्ही एक फॉर्म नागपूर भरला, तुम्ही एक फॉर्म सोलापूर भरला, तुमचं सोलापूरला ग्राउंड आजच आहे, तुमचं उद्या तुमचं आज ग्राउंड आहे परत नागपूरला, तुम्ही सोलापूरचं ग्राउंड मारायचं, तिकडलं हॉल तिकीट सोबत घेऊन यायचं, इथलं हॉल तिकीट, आणि त्यावरती शिक्का घ्यायचा सोलापूरचा, त्यावर म्हणजे प्रूफ की बाबा आज दोन्हीकडचं ग्राउंड होतं, म्हणजे मी सोलापूरचं ग्राउंड मारलंय, पण त्यांनी हे सांगितलं नाही की नागपूरला ग्राउंडला कधी जायचं. पत्र तरी काढलं चांगली गोष्ट आहे, पण मुलांनी त्या ठिकाणी जायचं कधी ग्राउंडला हा एक मुद्दा होतो. पुढला मुद्दा काय, माझं 21ला ग्राउंड आहे, 22 तारखेला माझं दुसरीकडे ग्राउंड आहे, त्यावेळेस या विषयावरती काहीतरी बोललं नाही. कारण वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा फोन केला होता रेकॉर्डरला, त्यावेळेस तरी बोलले होते की त्यांनी जवळजवळ फॉर्म भरायला पाहिजे होतं. म्हणजे कसं, एक फॉर्म सोलापूरला, एक फॉर्म दौंड SRPFला किंवा लातूरला, धाराशिवला, असं म्हणजे जवळजवळ फॉर्म त्यांनी भरायला पाहिजे होता असं वडेट्टीवारला गृहमंत्रालयानं सांगितलं होतं. पण अशा गोष्टी आहेत पूर्ण, त्यामुळं सर्वांनी एकच प्रयत्न करा की ही भरती लांब व्हायला पाहिजे आणि एक सिस्टमॅटिक ग्राउंड झालं पाहिजे. प्रथमतः पोलीस शिपायांचं, नंतर SRPF, कुठलेही घ्या, पण एक सिस्टम, एक सिरियल वाईज ग्राउंड. कारण काय बघा, मुलांना टेन्शन मुक्त, तणाव मुक्त त्यांना ग्राउंडला जाता येईल. म्हणजे यावेळेस बाबा शिपायाचं ग्राउंड झालं चालू, सर्वांना शिपायाचं ग्राउंड मिळेल, सर्वांना SRPFचं ग्राउंड मिळेल, सर्वांना मिळेल ग्राउंड, त्यामध्ये कुणाचीही फसगत किंवा कुणाचंही काही होणार नाही आणि समान चान्स हा सर्वांना मिळेल. जे हुशार आहेत ते लागतील हा विषय वेगळा झाला, लागणं न लागणं हा विषय वेगळा आहे, पण या ठिकाणी अशा गोष्टी व्हायला पाहिजेत, हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्ही या गोष्टी सहमत असाल तर व्हिडिओ पण शेअर करा आणि उद्या जास्तीत जास्त लोक पुण्यामध्ये जमा व्हा, सरांना सगळ्यांनी सहकार्य करा ही आमची तुम्हाला विनंती आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण असेच व्हिडिओ आणत असतो.